पुलगावला लागून असलेली सगळ्यात मोठी नाचणगाव ग्रामपंचायत आहे। कित्येक वेळा शिवाजी कॉलनी वार्ड नंबर 4 च्या स्थानिक लोकांनी पुलाला पडलेले गड्ड्याची तक्रार नाचणगाव ग्रामपंचायत सचिव व प्रशासनाला दिली असली तरीही नाचणगाव ग्रामपंचायतला जाग येत नाही। त्या कारणाने आज शिवसेना उद्धव गटाचे देवडी तालुका प्रमुख सतीशजी बोरसे पाटील यांनी शिवाजी कॉलनी मधील पुलाला पडलेले गड्ड्यामध्ये बेशरमाचं झाड लावून नाचणगाव ग्रामपंचायताचं स्वागत केलंय। नाचणगाव ग्रामपंचायतला 10 दिवसाचा अल्टिमेटम देऊन जर 10 दिवसात हा पूल बनला नाही तर नाचणगाव ग्रामपंचायत समोर तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांच्याद्वारे देण्यात आला। कारण शिवाजी कॉलनी मधला मुख्य रस्ता असल्याने येथून स्कूल बस, स्कूल वाहन, ट्रॅक्टर, ट्रॉली सगळ्यात मोठ्या प्रमाणात महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक जाणे येणे करतात। मात्र नाचणगाव ग्रामपंचायतने एसडीपीओ साहेब पुलगाव यांच्या समोर आश्वासन दिलं होतं, मी 20 फुटाचं रस्त्याचं कंपाऊंड काढून देतो, ते सुद्धा आतापर्यंत पूर्ण केले नाही। या आंदोलनात राम केकाडी, शेख अनिल, सुरेश गिरुडकर यांच्यासह आजूबाजूच्या स्थानिक लोक आंदोलनात उपस्थित होते। का बरं अशी होऊन राहिलेली आहे? स्थानिक शिवाजी कॉलनीच्या स्थानिक लोकांनी मागील 1 वर्षापासून वारंवार ग्रामपंचायतला सूचना देऊन सुद्धा ह्या रस्त्याचं काम ग्रामपंचायत प्रशासनाने केले नाही। पूर्वी कसं आहे, सदस्य होते, सदस्याने त्याकडे न, परंतु आता प्रशासक बसला आहे, प्रशासकनं तरी जातीनं याकडे लक्ष केलं। आता आम्हाला अशी शंका आहे की ग्रामपंचायत विकास अधिकारी जो आहे तो नाचणगावचा पगार घेतो की अदर का मेंबरचा पगार घेतो, ही एक शंकाचा विषय आहे। दुसरी गोष्ट, शिवाजी कॉलनीमध्ये जे मागे एसडीपीओ साहेबांनी जे अतिक्रमण काढायला दिलं होतं ते अद्यापही अतिक्रमण निघालं नाही आहे आणि स्थानिक लोकांची अशी वरड आहे का इथे सफाई कामगार अजूनही येत नाही, म्हणजे व्यवस्थित नाल्या सफाई करत नाही। अशा अनेक समस्या या शिवाजी कॉलनीमध्ये या परिसरामध्ये जाणवत आहे। हां बोल। इथून रोज स्कूल व्हॅन आणि अनेक शाळेचे विद्यार्थी आणि महिला वर्ग जे सिनियर सिटीजन जातात, हा गड्डा तुम्ही पाहिला असेल तर जवळपास 5 फुटाचा गड्डा आहे आणि इथून जाण्यासाठी बिलकुल 2-2.5 फुटाचीच एक म्हणजे पाय रस्ता शिल्लक आहे। इथून गाडीसुद्धा जात नाही, व्हॅनसुद्धा जाणार नाही। उद्या अगर इथे अपघात वगैरे झाला किंवा एखादी व्हॅन पलटी झाली त्याची होणाऱ्या नुकसानाची सर्वस्वी जबाबदारी ही ग्रामपंचायत कार्यालयाची राहील, याची त्यांनी दखल घ्यावी। आम्ही या ग्रामपंचायत कार्यालयाला 8 दिवसाचं अल्टिमेटम देतो। 8 दिवसात अगर हा रस्ता झाला नाही तर आम्ही ग्रामपंचायत कार्यालयात तीव्र आंदोलन करू, याची त्यांनी दखल घ्यावी आणि होणाऱ्या नुकसानाचं सर्वस्वी जबाबदारी ही ग्रामपंचायत कार्यालय राहील, याची त्यांनी नोंद घ्यावी। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी संतोष देशमुख, वर्धा।